त्यामुळे मी जास्त आता काय बोलत नाही. काय परिस्थिती झाली, जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले. बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय. दिल्लीला मगाशी बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, बेरीज कुठं जाते बघा तुम्ही. आधी तिथं म्हणजे आधी जर जाऊन कुठे केलं तर शेवटी माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात, योग्य वेळेची वाट बघत असतात. मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचे नाही. मी सकाळी माध्यमांना सांगितलं, मला पत्रकारांनी विचारलं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय करणार. म्हटलं मी रात्री उशीरपर्यंत मतदारसंघात आहे. आज आमची विजय रॅली आहे, उद्या म्हटलं जिल्हा नियोजन डीपीडीसीची बैठक आहे. सगळ्याच पक्षाच्या आमदार कदाचित उद्याच्या बैठकीला भेटतील.